साताऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमधली गटबाजी आता उघड झालेली आहे। पालकमंत्री शंभूराज देसाईंबद्दल सोशल मीडियावरती अपशब्द वापरण्यात आले आणि देसाईंची प्रतिमा मलिन केल्याच्या सेनेच्या तालुका प्रमुखावरती आरोप करण्यात आले। शिंदेंच्या शिवसेनेच्या कराड तालुका प्रमुखावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे देसाईंची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप सध्या या तालुका प्रमुखावरती होतोय आणि त्याच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमधली गटबाजी आता उघड झाल्याचं समोर येत आहे। सोशल मीडियावरती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याबद्दल काही पोस्ट टाकण्यात आलेल्या होत्या। आक्षेपार्ह वक्तव्य सुद्धा करण्यात आली होती। तर यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा कराडमधला तालुका प्रमुख असल्याची माहिती समोर येते आहे आणि या कराडमधल्या तालुका प्रमुखावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शंभूराज देसाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप त्याच्यावरती होता। त्यामुळे साताऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये काहीशी गटबाजी होत असल्याचं आता समोर येत आहे। सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। सोशल मीडियावर शंभूराज देसाई यांच्या विरोधामध्ये त्यांनी काही टिप्पणी केलेली होती आणि आक्षेपार्ह अशा काही पोस्ट सुद्धा सोशल मीडियावरती करण्यात आल्या होत्या। शंभूराज देसाई यांच्याबद्दल या पोस्टच्या माध्यमातून अपशब्द सुद्धा वापरले गेले होते। त्यामुळे साताऱ्यामधली ही शिंदेंच्या शिवसेनेमधली गटबाजी सध्या समोर येते आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी चंद्रजित पाटील आपल्या सोबत आहेत। काय अधिकची माहिती आहे, कारण शिंदेंच्या शिवसेनेमधली गटबाजी ही साताऱ्यामध्येच झालेली समोर येते आहे। सातारा जिल्ह्यात पाटण तालुका आणि कराड तालुका हे शेजारी असले तरी पाटण तालुक्यात जसं पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं लक्ष आहे, तसं कराड तालुक्यात त्या तुलनेत कराड तालुक्यावर कमी लक्ष असतं। त्यामुळे कराड तालुक्यातील शिंदे गटातील पदाधिकारी आणि पाटण तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात नेहमीच कुठेतरी मतभेद राहिले। याच मतभेदाचं रूपांतर परवा झालेलं पाहावयास मिळालं आणि कराड तालुका प्रमुख काकासाहेब जाधव हे पहिल्यापासून एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। पक्ष फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सोबत जाणं पसंत केलं, मात्र त्यांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कराड तालुक्यावर पाहिजे तसं लक्ष दिलं जात आहे अशी भावना ते नेहमी बोलून दाखवत होते। त्याचंच रूपांतर परवा मतभेदात झालं आणि त्यांनी व्हॉट्सअपवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला आणि विशेष म्हणजे हा मजकूर फक्त त्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या ग्रुपवरच व्हायरल झाला होता। त्यानंतर ह्या मतभेद पक्षांतर्गतच मिटवले जातील अशी अपेक्षा होती, मात्र थेट याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आणि त्यानंतर काकासाहेब जाधव यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे। ठीक आहे, धन्यवाद चंद्रजित या सगळ्या माहितीसाठी।